क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने नवापूर येथील ॲग्रिकल्चर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या या कार्यक्रमामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येत असताना एक अनुचित प्रकारामुळे वाद निर्माण झाला आहे। कार्यक्रमादरम्यान PH वंजारी या शिक्षकाने प्रतिमेचे पूजन करत असताना त्यांच्या पायात बूट असल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले। या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये नाराजी पसरली। शिवसेना उत्तर महाराष्ट्र विभागाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला। तसेच जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी युनुस पठाण यांना निवेदन देऊन संबंधित शिक्षकावर कारवाईची मागणी करण्यात आली। शिवाय योग्य ती कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता। या प्रकरणाची गंभीर दखल घेत ॲग्रिकल्चर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका मीना वळवी यांनी त्वरित कारवाई करत संबंधित शिक्षकाला नोटीस बजावली। त्यांनी शिक्षकाला समज देऊन त्यांच्याकडून लेखी स्वरूपात माफीनामा लिहून घेतला। यानंतर PH वंजारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसमोर जाहीरपणे माफी मागत आपली चूक कबूल केली। माफी मागितल्याने प्रकरणावर पडदा टाकण्यात आला असला तरी या प्रकरणामुळे सावित्रीबाई फुले यांचा अपमान झाल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त झाली। भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश चौधरी, खांडबारा, नवापूर। प्रफुल्ल कुमार वंजारी, उपशिक्षक, ॲग्रिकल्चरल हायस्कूल ज्युनियर कॉलेज, खांडबारा, नम्रपणे निवेदन करतो की दिनांक 3/1/2025 शुक्रवार रोजी आमच्या शाळेमध्ये स्काउट विभागामार्फत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। सदर कार्यक्रम हा शेवटच्या 30 मिनिटांमध्ये म्हणजेच शेवटच्या तासाला हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं, स्काउटच्या तासाला। तर सदरील कार्यक्रम हा थोडासा घाईमध्येच झालेला होता। तर वेळ कमी असल्यामुळे कार्यक्रमाला घाई झालेली होती। विद्यार्थ्यांना मैदानावर बसवणं, तसंच प्रतिमा पूजन आणि वक्त्यांची भाषणं अशा पद्धतीचा हा कार्यक्रम असल्यामुळे वेळ फार कमी होता। तर अशा प्रसंगी प्रतिमा पूजन करत असताना मान्यवरांनी प्रतिमा पूजन केल्यानंतर किंवा प्रतिमा पूजन करीत असताना माझ्या पायामध्ये अनावधानाने बूट राहिले, त्याबद्दल मला खरोखर पश्चाताप होतोय। ती बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मला खूप दुःख झाले आणि मी स्वतः बहुजन समाजाचा असल्यामुळे हा अपमान माझा स्वतःचा देखील आहे याची मला जाणीव आहे आणि मी संपूर्ण बहुजन समाजाचं तसंच माळी समाज महाराष्ट्र यांची दिलगिरी व्यक्त करतो, जाहीर माफी मागतो आणि याच्या पुढे माझ्याकडनं भविष्यात कधीही अशी चूक होणार नाही याची ग्वाही देतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।